गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिक आपला जो सुरू आहे त्याची एक एक्झरसाइज आपली संपल्या बघा. आपण पुढचे पॉईंट काय सुरू केलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण काय बघितलं की फंडामेंटल आयडेंटिटीज ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन बघितलं. फंडामेंटल आयडेंटिटीज कोणत्या? तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं? 1 असतं. त्या फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. या आहेत बघा इथं आयडेंटिटीज. एक काय बघितलं आपण? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं? 1. परत दुसरी काय आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. आणि काय आहे आयडेंटिटी? 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. बरोबर आहे का? हे आपण आयडेंटिटीज बघितल्या. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर. मग या आयडेंटिटीज बघितल्या आपण. 3 फंडामेंटल आयडेंटिटीज असं म्हटलं जातं. ह्याचा आपण एक्झाम्पलचा म्हणजे एक्झाम्पलमध्ये याचा यूज अगोदर आपण केला आहे. पण इथं त्याला फंडामेंटल आयडेंटिटीज म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण तो परत मी रिपीट केल्यात त्या फक्त. आता हे काय ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत या 3 आयडेंटिटी. हां, मग याच्यानंतर आपण पुढं काय बघितलं बघा? डोमेन आणि रेंज बघितली. डोमेन आणि रेंज ऑफ ऑफ साइन कॉस टॅन असं प्रत्येक फंक्शनची हा पॉईंट आहे बघा. डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. मग त्यातलं मला वाटतं मी साइन फंक्शनचं सांगितलं तुम्हाला की डोमेन आणि रेंज काय असतं ते. डोमेन म्हणजे काय असणार आहे? एक्स ॲक्सिसवर जे आपण घेणार आहे ते. आणि रेंज म्हणजे काय असेल? वाय ॲक्सिसवरची व्हॅल्यू असेल. आणि डोमेन म्हणजे एक्स ॲक्सिसवर. मग एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेते? अँगल घेते ना. π/2, पाय, 3π/2 असं पुढं आपण अँगल्स घेत जाते. बरोबर आहे? आणि वाय ॲक्सिसला आपण काय घेतोय? तर त्याच्या अँगलच्या ज्या व्हॅल्यूज येतात त्या कुठं असतात? वाय ॲक्सिसवरती असतात. मग इथं आपण साइन फंक्शनची बघितली. हा ग्राफ आहे साइन फंक्शनचा. मग याच्यामध्ये π/2ला काय असतं? 1 व्हॅल्यू असते. परत इथं 3π/2ला -1 अशा व्हॅल्यूज आहेत. बरोबर आहे का? मग साइनची जी रेंज आहे म्हणजे त्याच्या वाय ॲक्सिसवरची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे बघा? लक्षात येते का सगळ्यांच्या? ती 1 टू म्हणजे -1 टू +1 एवढ्यातच आहे साइनची. त्यामुळे याच्यावरनं काय सांगता येतं आपल्याला? रेंज म्हणजे नेमकं काय सांगता येणार आहे की साइनच्या कुठल्याही अँगलची व्हॅल्यू ही किती असणार आहे? -1 टू 1 या दोन्हीच्या दरम्यानच असेल. लक्षात येते? 1 पॉईंट पुढं काहीतरी व्हॅल्यू असणार नाही. तुम्ही जर टेबल ऑब्झर्व केलात अँगलचा तर त्या अँगलमध्ये पण तसंच आहे बघा. व्हॅल्यूज तशाच आहेत. 1च्या पुढे एकही व्हॅल्यू तुम्हाला मिळणार नाही. हां, मग हे झालं साइनचा ग्राफ. पुढं आपल्याला बघायचा आहे तो ग्राफ नव्हे, रेंज आणि डोमेन बघतोय आपण. कॉसचा इथं दिलाय तर कॉसचे दिलेलं आहे बघा. कॉसची रेंज आहे तीच आहे म्हणजे -1 टू 1च आहे. कॉसचा डोमेन जो आहे तो पण सेम आहे, रिअल नंबर आहे. जे आपण आता π/2 घेणार, पाय घेणार, 3π/2, 2π अशा व्हॅल्यूज आपण पुढं घेत जाणार आहे. पण इथे जी डायग्रॅम दिली आहे ती मात्र चुकीची आहे. डायग्रॅम ही साइनचीच डायग्रॅम आला. इथं कॉसची पाहिजे होती, ती साइनचीच दिलेली आहे. हा ग्राफ दुसरा आहे. मी कॉसचा ग्राफ पुढचा दाखवते तुम्हाला. इथे आहे कॉस फंक्शनचा ग्राफ. हा आहे बघा कॉसचा ग्राफ. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. कॉस π/2ला व्हॅल्यू किती असते? 0 असते. कॉस -π/2ला पण व्हॅल्यू किती असते? 0 असते. तर हा काय आहे? कॉसचा ग्राफ आहे. सेम तसाच येतोय साइन सारखा, फक्त साइनला इथं 0ला ग्राफ पण इथून सुरू होते. पण कॉसला मात्र काय आहे? 0 जवळ ग्राफ जाणार आहे का? नाहीये, कारण 0 अँगल असताना त्याची व्हॅल्यू 0 असत नाहीये. मग याच्यावरनं काय सांगितले की कॉसचे डोमेन आणि रेंज काय येणार आहे? कॉसचा डोमेन काय आहे? रिअल नंबरच आहे. आणि कॉसची रेंज काय आहे? -1 टू 1 आहे. लक्षात येईल सगळ्यांच्या? कॉसची डोमेन आणि रेंज झाली. आता पुढचं बघायचं आहे आपल्याला टॅन थिटा फंक्शन. त्याचं डोमेन आणि रेंज बघायचं. आता टॅनला काय असतं? व्हॅल्यू बघा नॉट डिफाईन असतात. कशाला नॉट डिफाईन आहे टॅन? टॅनची π/2 व्हॅल्यू म्हणजे 90 डिग्री जो अँगल आहे तो काय असतोय? नॉट डिफाईन लिहितो आपण. बरोबर आहे का? टॅनच्या टेबलला जर तुम्ही बघितलात तर ते आहे बा. त्यामुळे काय झालं बघा की इथं सांगितले की टॅन थिटा डज नॉट एक्झिस्ट फॉर थिटा इज इक्वल टू +- π/2
±3π/2 ±5π/2. या अँगल्सना काय असणार आहे, टॅन थिटा नॉट डिफाईन असेल, त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी असते. लक्षात येते सगळ्यांच्या, त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी असते. तर त्याचा ग्राफ आता इथं ग्राफचं परत कॉसचा दिलाय बघा. इथे ग्राफ हा साईनचा डबल झालाय ग्राफ, इथे कॉसचा दिलाय. टॅनचा पुढच्या फंक्शनला असणार. हा आहे बघा टॅनचा ग्राफ. ग्राफ बघा लक्षात येते का सगळ्यांच्या टॅनचा. टॅन 0 व्हॅल्यू किती असते, 0च असते. इथं जो स्केल घेतलेला आहे तो किती आहे, इथं अँगल बघा 90 डिग्री आहे. मग 90ला टॅनची व्हॅल्यू काय असते, नॉट डिफाईन असते. त्यामुळे ही डॉटेड लाईन आहे. मग -90ला पण काय असणार आहे, डॉटेड लाईन येणार, कारण ती व्हॅल्यू काय येणार आहे, नॉट डिफाईन येईल. तर या त्याच्या आतल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या इथं दिलेल्या आहेत. मग टॅनचा डोमेन आणि रेंज काय सांगितलेलं आहे बघा, इथे दिलेलं आहे टॅनची डोमेन आणि रेंज. म्हणजे टॅन थिटा एक्झिस्ट होणार नाहीये. कोणत्या पॉईंटला एक्झिस्ट होत नाही म्हटलं मी, ±π/2 3π/2ला 5π/2ला टॅन काय होत नाही, एक्झिस्ट होत नाही. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येते, नॉट डिफाईन येते. म्हणजेच इन जनरल जर आपण बघितलं तर थिटाची व्हॅल्यू 2n+1 आणि इंटू π/2 जर असेल तर आपल्याला काय मिळते, डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे नॉट डिफाईन व्हॅल्यू आपल्याला मिळते. कशाची, टॅन थिटाची. लक्षात येते का. मग ती नॉट डिफाईन व्हॅल्यू येत्या, त्यामुळे त्याचं रेंज आणि डोमेनमध्ये थोडासा फरक पडते. कारण साईन आणि कॉसचे जर ग्राफ बघितलात तुम्ही तर 1 -1 त्याच्यामध्येच आहे, बरोबर आहे. पण इथे टॅनचा जर ऑब्झर्व केला तर 1 -1 असं काय आहे का इकडं, इथं अनलिमिटेड आहे इकडं, हे पण इकडं अनलिमिटेड आहे. त्यामुळे इथे डोमेन आणि रेंज चेंज होणार आहे बघा. मग ती काय येते बघा, डोमेन ऑफ टॅन थिटा इज आर एक्सेप्ट. म्हणजे डोमेन ऑफ टॅन थिटा, डोमेन म्हणजे एक्स ॲक्सिस बरं का, डोमेन म्हणजे एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स, ते काय येणार आहे डोमेन, तर तो रिअल नंबर असेलच. म्हणजे सगळे जसे साईन कॉसला होते रिअल नंबर तसेच असतील. पण एक्झिस्ट एका पॉईंटला होत नाही म्हटलंय ना आपण. म्हणजे टॅन थिटा नॉट डिफाईन मिळतो, कशाला मिळतो, तर एक्सेप्ट काय म्हटलेलं आहे, थिटा इज इक्वल टू 2n+1 इंटू π/2ला. या थिटाच्या व्हॅल्यूला सोडून बाकी सगळा टॅन थिटाचा हा रिअल नंबरचा डोमेन असेल. लक्षात येते सगळ्याच्या. त्याच्यावरनं त्याची रेंज सांगितला. मग रेंजला काय येणार आहे, ऑल रिअल नंबर येतील. आता इकडं अनलिमिटेड आहे, इकडं पण अनलिमिटेड आहे. त्यामुळे टॅनची रेंज काय येईल बघा, रेंज ऑफ टॅन फंक्शन इज कॅपिटल आर असेल. येते लक्षात सगळ्यांच्या. रेंज ऑफ टॅन फंक्शन इज आर असेल आणि त्याची डोमेन जो आहे त्याचा तो काय येणार आहे, आर येईल, पण फक्त एका पॉईंटला असणार नाही आहे. तो कोणता पॉईंट आहे बघा, 2n+1 इंटू π/2ला असणार नाही. आता हे एकत्र सगळ्या फंक्शनचं आपल्याला इथं टेबल दिलं आहे बघा, डोमेन आणि रेंजचा. डोमेन साईनचा डोमेन किती आहे, आर रिअल नंबर, कॉसचा पण रिअल नंबर, टॅनचा आत्ताच आपण बघितला बघा रिअल नंबर, पण एक्सेप्ट कोणता पॉईंट आहे तो 2n+1 इंटू π/2ला. म्हणजे ज्या पॉईंटला नॉट डिफाईन मिळतं तो पॉईंट फक्त एक्सेप्ट असेल. इथं कोसेकचा दिलेला आहे, तसं सेकचा दिला आहे आणि कॉटचा पण दिलेला आहे, डोमेन आणि रेंज. मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे लागणारे कुठले, तर साईन आणि कॉसचे मोस्टली जरा माहीत असलेले बरे, की डोमेन आणि रेंज काय असते, ती मोस्टली रेंज लागते, काय असते -1 to 1. इथे जर तुम्ही बघितलं तर इथं पुढचा ग्राफ दिलाय बघा, सेकचा ग्राफ दिलेला आहे. हा ग्राफ जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हा सेक फंक्शनचा ग्राफ आहे बघा. सेकच्या ग्राफवरनं त्याची डोमेन आणि रेंज सांगावी लागेल. डोमेन आणि रेंज सांगताना आता सेक 0ची व्हॅल्यू 0 असते का, नाही आहे, त्यामुळे त्याचे चेंज झाले बघा सगळं. इथं 0 आहे. हा सेक 0ची व्हॅल्यू किती असते, इथं 0 असताना इथं दिले बघा 1. लक्षात येते सगळ्यांच्या. हा असा ग्राफ त्याचा तयार होते सेकचा. लक्षात येते. सेकचा आता नॉट डिफाईन, डॉटेड लाईन जी आहे ती काय आहे, नॉट डिफाईन आहे. म्हणजे सेकला सगळ्याच पॉईंटला व्हॅल्यू मिळणार नाही आहे, त्यामुळे सेकचा डोमेन जो आहे तो एक्सेप्ट काय येणार बघा, π/2ला आहे, 3π/2ला. नॉट डिफाईन व्हॅल्यू जिथे जिथे येत्या सेक फंक्शनला ते एक्सेप्ट असणार आहे. म्हणजे इथे दिले बघा एक्सेप्ट थिटा इज इक्वल टू 2n+1 इंटू π/2.
लक्षात येते सगळ्यांच्या. ते याच्यावरनं ठरवलं जातं की कशावरून ठरवलं जातं डोमेन काय घ्यायचा. तर जिथं नॉट डिफाईन व्हॅल्यू मिळतात तो पॉईंट फक्त त्याच्यामध्ये घ्यायचा नाही आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. तर हे झालं डोमेन आणि रेंज प्रत्येक फंक्शनची दिलेली आहे. हे या टेबल आहे हा डोमेन आणि रेंजचा. आणि हे त्याचे काय आहे पिरियड आहे. पिरियड 2 पाय सगळ्यालाच येतात मोस्टली. फक्त टॅन आणि कॉटला व्हॅल्यू किती असते पाय असते. पण आपल्याला हे काय लागत नाही आहे, फक्त बेसिक कन्सेप्ट आहेत या. तुम्हाला माहिती पाहिजे की डोमेन आणि रेंज प्रत्येक फंक्शनचा काय असतो तेच त्याच्यासाठी हे फक्त दिलेलं आहे. रेंज मोस्टली साइन आणि कॉसची माहिती पाहिजे की -1 आणि 1 असते. हां, हे झालं डोमेन आणि रेंज. आता पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला. पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितले बघा, ग्राफ ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे डोमेन आणि रेंजसाठी जो आपण ग्राफ बघितला तेच त्या 6 फंक्शनचे ग्राफ आहेत. बाकी वेगळं त्यात काही नाही आहे. ग्राफ ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. मग इथं पहिला फंक्शन कुठलं घेतले बघा, द ग्राफ ऑफ साइन फंक्शन घेतलेलं आहे. साइन फंक्शनचे ग्राफ घेतलेले आहेत. कन्सिडर y इज इक्वल टू काय असेल, साइन x असेल. मग ते ग्राफ कुठून कुठे घेतलाय बघा, फक्त -π to π एवढाच ग्राफ त्यांनी ड्रॉ केलाय. म्हणजे -180 आणि +180 पर्यंतचाच ग्राफ घेतलाय. मग त्याच्यावरती काय केलं बघा, एक्स ॲक्सिसवरती अँगल असतील म्हटले मी, बरोबर आहे का. म्हणजे डोमेन जो घेतो आपण ते म्हणजेच एक्स ॲक्सिसवरती अँगल असतील आणि वाय ॲक्सिसवरती काय असणार आहे, त्या अँगलच्या व्हॅल्यूज असणार आहेत, बरोबर आहे. इथं आता बघा, हिअर एक्स रिप्रेझेंट व्हेरिएबल अँगल म्हटलेलं आहे. द टेबल ऑफ व्हॅल्यूज इज ॲज फॉलोज. आता मला सांगा साइन 0ची व्हॅल्यू किती असते म्हटलं आपण, 0 असते. ती इथे लिहिल्या का बघा पुढं. साइन 0 नंतर अँगल कुठला 30. 30 अँगल तो रॅडियनमध्ये कसा लिहितो आपण, π/6 लिहितो, बरोबर आहे का. π/6ची व्हॅल्यू किती असते, म्हणजे साइन 30ची व्हॅल्यू किती असते, 1/2 असते. म्हणजे ती किती झाली, 0.5 झाली. लक्षात येते सगळ्यांच्या. पुढचा पॉईंट दिलेला आहे π/4 अँगल. म्हणजे 30च्या पुढचा अँगल कोणता असते, 30च्या पुढचा अँगल 45 डिग्री. हा, 45 डिग्रीला व्हॅल्यू किती असते, 1/√2. मग 1/√2 म्हणजे त्याची व्हॅल्यू किती येते बघा, ते जर सिम्पल केलं तर 0.71 व्हॅल्यू येत्या. आता एक कसं फाइंड होणार, √2ची व्हॅल्यू ते लॉग टेबल म्हणून तुम्हाला आहे फिजिक्समध्ये, त्याचा यूज करून ती फाइंड केली जाते. मग π/4ची व्हॅल्यू किती येते, 1/√2 म्हणजे 0.71 येते. तसं π/3 म्हणजे 60 डिग्री अँगल, 60ची व्हॅल्यू किती असते, √3/2 असते. मग √3/2 सॉल्व केलं तर 0.87 व्हॅल्यू मिळते. नेक्स्ट अँगल कोणता, π/2 म्हणजे किती, 90 डिग्री अँगल. साइन 90ची व्हॅल्यू आता तुम्हाला माहिती आहे किती असते, ती 1 असते. त्यामुळे इथं 1 आलं. परत पुढे जायचं, 2π/3 म्हणजे किती आलं, 2π/3 रॅडियनमध्ये दिलाय. डिग्रीमध्ये अँगल किती येणार आहे बघा, 2π/3 बहुतेक 180 असेल. एक मिनिट, सॉरी 180 नव्हे, 120 अँगल असेल. तर या अँगलची व्हॅल्यू किती येते बघा, 0.87. 3π/4 दिलाय, 5π/6 आणि लास्टला पाय दिलेला आहे. म्हणजे 180 व्हॅल्यू. साइन 180ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे की किती असते, ती 0 असते. हां, मग आता या सगळ्या व्हॅल्यूचा ग्राफ इथं आता ड्रॉ केले. आता या सगळ्या पॉझिटिव्ह अँगल झाला हा, बरोबर आहे का. हा जो टेबल आहे तो सगळे पॉझिटिव्ह अँगल आहेत. मग पुढे जो टेबल दिला आहे तो बघा निगेटिव्ह अँगल्स दिलेत. तिथे -π, -π/6 सगळे आहे तेच अँगल निगेटिव्ह घेतल्यात, त्याची व्हॅल्यू पण काय येणार आहे, निगेटिव्ह येईल. म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे 0ची राईट साईड आली, निगेटिव्ह म्हणजे 0ची लेफ्ट साईड आली. त्याच्यावरनं हा ग्राफ दिलेला आहे बघा. ग्राफ दिसतोय का बघा व्यवस्थित सगळ्यांना. साइन 0ची व्हॅल्यू 0 असते, त्यामध्ये इथं आलं. पुढे इथं पाय म्हणजे इथं 180 आहे बरं का. इथं π/2 म्हणजे 90 डिग्री व्हॅल्यू. साइन 90ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. साइन 0 असते, तो इथं लिहिला. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 0.5ला घेतलाय बघ. म्हणजे कुठली व्हॅल्यू 0.5 असते, साइन 30ची व्हॅल्यू किती असते, 1/2. त्यामुळे त्याप्रमाणे असा ग्राफ इथं एक्स ॲक्सिसवरचं स्केल घ्यायचं, हे एक्स ॲक्सिसवरचं स्केल आणि वाय ॲक्सिसवरचं स्केल घ्यायचं आणि असा ग्राफ इथं ड्रॉ करायचा. लक्षात येते सगळ्यांच्या.
हा झाला साईनचा ग्राफ. सेम असा पुढं कॉसचा दिलाय बघा ग्राफ. हे पण ग्राफ आपल्याला एक्झाम्पलसाठी कुठं लागणार नाहीत, पण या बेसिक कन्सेप्ट आहेत ट्रिग्नॉमेट्री टॉपिकच्या, त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. पुढे आता ग्राफ ऑफ कोसाइन फंक्शन म्हटले बघा. कोसाइनला आपण काय केलं, -180 टू +180च्या व्हॅल्यूज घेतला आणि व्हॅल्यूज त्याच्यावरनं ग्राफ आपण ड्रॉ करायचे. मग त्याच्यासाठी कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. कॉस 30ची व्हॅल्यू कॉस π/4 म्हणजे 45, 60, 90 पुढे अशा व्हॅल्यूज इथं घेतलेल्या आहेत अप टू पर्यंत, म्हणजे 180 पर्यंत. मग कॉस 180ची व्हॅल्यू मात्र किती असते, 1 असते. कॉस π/2ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. त्या सगळ्या व्हॅल्यूज इथं पॉझिटिव्ह अँगल घेतले, सेम तसे इथं निगेटिव्ह अँगल्स पण घेतलेले आहेत. लक्षात येते सगळ्यांच्या. मग आता याचा पण ग्राफमध्ये लिहिले आहे. मी मगाशी जो दाखवला तो, मगाशी जे आपण डोमेन आणि रेंजसाठी जे ग्राफ बघितलेत, सेम तेच ग्राफ आहे. हा ग्राफ आहे बघा कॉसचा. लक्षात येते सगळ्यांच्या. कॉस 0ला व्हॅल्यू किती असते, 1 असते. त्यामुळे इथं आला पहिला पॉईंट. कॉस 0ला व्हॅल्यू 1 असते. मग कॉस 0चा अँगल पुढे गेला, 30ला गेला समजा, तर इथं समजा आता इथं किती आहे, हा π/2 आहे, म्हणजे 90 डिग्री अँगल आहे हा. तर हे इथं π/30 म्हणजे इथं कुठंतरी येत असते. तर 30ची व्हॅल्यू 0.5, सॉरी 30ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 नव्हे 0.8. त्यामुळे असं हे ग्राफ इथं 1 पासून खाली खाली येत जाते. येते लक्षात सगळ्यांचा. एक्स ॲक्सिसवरचं स्केल आणि वाय ॲक्सिसवरचं स्केल घेऊन ते ड्रॉ केलेलं आहे. सेम असा टॅन फंक्शनचा ग्राफ आहे बघा. टॅन फंक्शनच्या ग्राफच्या व्हॅल्यूज इथे घेतलेल्या आहेत. टॅन 0ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. टॅन 0 टॅन π/6 म्हणजे 30 डिग्रीची व्हॅल्यू, 30 डिग्री व्हॅल्यू किती असते, 1/√3. मग ती व्हॅल्यू इथे दिलेली आहे 0.58 मिळत्या. π/4 म्हणजे 45 डिग्रीची व्हॅल्यू होती, किती असते, 1 असते. आणि 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, √3. मग त्याची व्हॅल्यू किती येते बघा, 1.73 येते. मग या व्हॅल्यूज इथं टॅनच्या दिलेल्या आहेत. आता टॅनची व्हॅल्यू 1 पॉईंटच्या पुढं असू शकते, कारण त्याची रेंज वेगळी आहे. साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू मात्र 1च्या पुढं असणार नाहीत. मग टॅनचा ग्राफ कसा येतो बघा. टॅनचा ग्राफ नॉट डिफाईन कुठे येतो म्हणून सांगितलेलं, 90 डिग्रीला काय असतो, टॅन नॉट डिफाईन असतो. हा आहे टॅनचा ग्राफ. टॅन 0ची व्हॅल्यू 0 असते. पुढे अँगल जसा वाढवत जाऊ आपण तसं त्या व्हॅल्यूज इकडं वाढत जाते. हे पण इकडं वाढत जाते. पण 90ला गेलं की डॉटेड लाईन येणार, कारण तिथं व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करता येत नाही. हा झाला टॅनचा ग्राफ. साईन कॉस आणि टॅनचा झाला. सेम असे ग्राफ कॉट सेक कोसेकचे पण, कॉट सेक कोसेकचे पण आहेत, पण ते इथं दिलेले नाही आहेत. फक्त इथं बेसिक 3च दिलेले आहेत. लक्षात येते सगळ्यांच्या. ते तुम्हाला जर ड्रॉ करायचे असतील तर करू शकता. त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांचा यूज करून ते ड्रॉ करता येत. हे झालं ग्राफ झाले, त्यांची डोमेन आणि रेंज झाली. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे बघा, पोलर कोऑर्डिनेट्स. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्याला, पोलर कोऑर्डिनेट्स. आता ही जर तुम्ही डायग्राम ऑब्झर्व केली तर डायग्राममध्ये काय दिसते बघा, पी पॉईंट दिसते सगळ्यांना. पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण जनरली काय घेतो, एक्स आणि वाय घेते, बरोबर आहे. एक्स आणि वाय हे कसले कोऑर्डिनेट झाले, तर एक्स ॲक्सिसवरचा डिस्टन्स आणि वाय ॲक्सिसवरचा डिस्टन्स आपण घेत असतो, बरोबर आहे. ते घेत असताना आता काय झालं बघा, हा अजून एका वेगळ्या पद्धतीने पी पॉईंट आपण ड्रॉ करू शकते. म्हणजे कसा, एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स आणि वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स न घेता आपल्याला पी पॉईंट ड्रॉ करता येणार आहे. तो पी पॉईंट ड्रॉ करण्यासाठी काय केलंय बघा, इथं थिटा अँगल घेतलेला आहे. म्हणजे बघा तो कसा ड्रॉ करता येणार आहे. हा एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस असेल. इथं तो समजा पी पॉईंट आहे. हा, पण मी एक्स ॲक्सिसवरचा डिस्टन्स घेणार नाही आहे आणि वाय ॲक्सिसवरचा पण डिस्टन्स घेणार नाही. तर हा मी आता ड्रॉ कसं करणार बघा, अँगल दिलेला असेल, थिटा इज इक्वल टू काहीतरी अँगल दिलेला. समजा थिटा इज इक्वल टू 45 दिलेला असेल, तर थिटा अँगल जो आहे तो आपण असा ड्रॉ करणार, 45 होईल. समजा हा अँगल किती आहे, 45. असा अँगल मी इथे घेतला आणि या अँगलवरती आता नेमका इथे पी पॉईंट मी इथे घेऊ शकते, इथे घेऊ शकते, कुठंही या लाईनवरती मी घेऊ शकते ना पी पॉईंट. तो या लाईनवरती घेत असताना
पी पॉईंट कुठे आहे हे सांगण्यासाठी आपल्याला या लाईनवरती किती डिस्टन्सवरती असेल तो हे सांगितलेलं असेल. म्हणजे दिलेली व्हॅल्यू काय असते, आर डिस्टन्स काहीतरी समजा आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेलं असेल तर इथून इथंपर्यंत मी 4 सेंटीमीटरवर घेणार. हे डिस्टन्स काय असेल, आर असेल. म्हणजे हा पी पॉईंट झाला. लक्षात आहे सगळ्यांच्या. मग हा पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय ऐवजी मी आर कॉमा थिटा असं लिहिणार. आर आणि थिटा म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा डिस्टन्स म्हणजे आर आणि वाय ॲक्सिसवरचा डिस्टन्स म्हणजे थिटा असणार नाही. आर म्हणजे काय असेल, ते अँगल जो आपण डिनोट करतोय त्या लाईनवरती घ्यायचं डिस्टन्स असतं. म्हणजे अँगल आणि हे डिस्टन्स जर माहीत असेल तर आपण पी पॉईंट डिनोट करू शकते. आणि अजून कुठल्या मेथडनं पी पॉईंट डिनोट करतो आपण, पी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय घेतो, एक्स आणि वाय. म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट आणि वाय ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट त्याच्यावरून आपल्याला घेता येतं. म्हणजे एक्स ॲक्सिसवर किती घ्यायचं डिस्टन्स, वाय ॲक्सिसला किती घ्यायचं हे आपल्याला दिलेलं असतं. बरोबर आहे. मग आता हे पी पॉईंट दुसऱ्या मेथडनं ड्रॉ केला आपण आर आणि थिटानं. थिटा अँगल पहिला दिलेला असेल आणि त्या अँगलच्या लाईनवरती किती डिस्टन्स घ्यायचं हे आपल्याला दिलेलं असेल. तर हे जे कोऑर्डिनेट आहे कुठला, पी ऑफ एक्स कॉमा वाय, पी ऑफ एक्स कॉमा वाय याला काय म्हटलं जातं बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट असं म्हटलं जातं. जे आपण जनरली यूज करतोय ते काय आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. आणि आत्ता जे आपण बघितलं आर कॉमा थिटा याला काय म्हटलं जातं, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. जे पॉईंट डिनोट करण्यासाठी आपण पोलर कोऑर्डिनेट किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट या दोन मेथड यूज करू शकतो. लक्षात येते का. मग पुढे आपल्याला काय सांगितलंय बघा, या दोन्हीमध्ये एक रिलेशन दिले. काय रिलेशन दिले बघा, याच्यावरनं पोलरवरनं आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो आणि कार्टेशियनवरनं पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकतो. म्हणजे कसं येणार बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P r comma theta will be given by relation. त्यांचं रिलेशन काय दिले बघा दोन्हीमध्ये, एक्स इज इक्वल टू काय घेता येईल आपल्याला, आर कॉस थिटा असं घेता येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर आपण काय घेऊ शकते, आर कॉस थिटा घेऊ शकते. वायची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर काय घेऊ शकते, आर साइन थिटा आपण घेऊ शकतो. लक्षात आहे सगळ्यांच्या. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. म्हणजे आर आणि थिटा जर माहीत असेल तर आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, त्याच्यावरनं वायची व्हॅल्यू पण फाइंड करू शकतो. त्या उलट आता काय सांगितलंय बघा, फ्रॉम याच्यावरूनच फाइंड केलं जातं ते, फ्रॉम दीज रिलेशन्स वी गेट याच्यावरनं काय मिळेल बघा आपल्याला, की आर इज इक्वल टू पण आपण व्हॅल्यू फाइंड करू शकतो, स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आर इज इक्वल टू आपल्याला काय फाइंड करता येईल, एक्स स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि टॅन थिटाची व्हॅल्यू म्हणजे टॅन थिटा काय येणार, कारण इथं कॉस थिटा साइन थिटा आहे त्याच्यावरनं थिटा फाइंड करताना टॅन थिटा येत असते. टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. मग याच्यावर जर थिटा जर फाइंड करायचं असेल तर टॅन इकडचं इकडे न्यायचा म्हणजे टॅन इनव्हर्स होते. ही रिलेशन्स इम्पॉर्टंट आहेत बघा. एक्स पोलर कोऑर्डिनेट जर फाइंड करायचे असतील म्हणजे आर आणि थिटा जर फाइंड करायचं असेल तर हे दोन फॉर्म्युले, आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर हे दोन फॉर्म्युले, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आणि जर आरची व्हॅल्यू आणि थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आर इज इक्वल टू काय आहे, रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, वाय अपॉन एक्स असतं. हे रिलेशन दिलेले आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेटमध्ये. हे आपल्याला यूज होईल बरं का एक्झाम्पलमध्ये, या सगळ्याचा यूज आहे या चारही फॉर्म्युलांचा. याच्यावरतीच आपल्याला आता एक्झरसाइज बघायची आहे बघा. पुढची एक्झरसाइज नंबर 2.2 सेकंड टॉपिक सुरू आहे आणि एक्झरसाइज पण सेकंड. लक्षात येते. क्वेश्चन काय सांगितलंय बघा. आता त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड, क्वेश्चन 1 दिलेला आहे बघा, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स
of points, find the polar coordinates of points whose Cartesian coordinates are म्हणजे कुठले कोऑर्डिनेट्स दिलेत बघा आणि कुठले फाइंड करायचे. फाइंड काय म्हटले? पोलर कोऑर्डिनेट. म्हणजे पोलर म्हणजे आर आणि थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्याच्यासाठी दिले काय बघा, हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलंय बघा, 5,5. लक्षात येते? मग आता आन्सरमध्ये पहिला काय करावं लागेल, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, 5,5. म्हणजेच देअरफॉर एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 5 आणि वाय इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे 5. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय मिळाला, 5 मिळालं. पण त्याच्यावरून आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आर आणि थिटा म्हणजे पोलर कोऑर्डिनेट म्हणजे आर आणि थिटा फाइंड करायचं आहे. तर आर इज इक्वल टू काय लिहिता येईल फॉर्म्युला बघा, √x² प्लस y² लिहायचा. म्हणजे काय येईल बघा, √x²ची व्हॅल्यू म्हणजे एक्स किती आहे 5² प्लस वायची व्हॅल्यू पण 5 आहे 5². त्यामुळे किती येईल हे, आर इज इक्वल टू √5² म्हणजे 25 प्लस 25. म्हणजे व्हॅल्यू किती आली बघा, √50 आली. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, आरची व्हॅल्यू मिळाली. मग याच्यावरून पाहिजे तर तुम्ही √50 म्हणजे 25 × 2 लिहू शकताय. म्हणजे 25 म्हणजे √25 म्हणजे 5 लिहू शकताय. 5√2 अशी पण व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल. आणि थिटा आता कसा फाइंड होणार बघा, टॅन थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, y/x आहे. म्हणजेच वायची व्हॅल्यू किती, टॅन थिटा इज इक्वल टू वायची व्हॅल्यू किती 5 डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू पण 5 इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. बरोबर आहे. पण आपल्याला काय लागणार आहे, थिटा लागणार आहे. मग टॅन थिटा इज इक्वल टू 1 असेल तर थिटा इज इक्वल टू काय येईल, टॅन इनवर्स ऑफ 1 येईल. म्हणजेच काय, तर टॅन इनवर्स म्हणजे काय येणार, थिटा इज इक्वल टू टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते बघायचं. काय म्हणते बघा, लक्षात येते का, टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते ते बघायचं. टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते बघा, तर ती 45 अँगलची व्हॅल्यू किती असते, 1 असते. म्हणजे मी काय लिहिणार, थिटा इज इक्वल टू 45 डिग्री असेल. आर इज इक्वल टू मिळालं √50 आणि थिटा इज इक्वल टू किती मिळाला, 45 डिग्री मिळाला. मग अशा आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतात. म्हणजे आर जर दिलेला असेल तर त्याच्यावरून आपण एक्स आणि वाय जर दिलेला असेल तर त्याच्यावरून आपण काय फाइंड करू शकतोय, आर आणि थिटाच्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. लक्षात आहे सगळ्यांच्या. मग राहिलेली एक्झाम्पल यातली आपल्याला नेक्स्ट लेक्चरला घ्यावी लागतील. एक्झाम्पल कंप्लीट होणार नाही आहेत, ती नेक्स्ट लेक्चरला बघूया.